हाय, नमस्कार मैत्रिणी. तर आज मी केलेले आहे माझ्या मशीनची सर्व्हिसिंग. तर म्हटलं चला तुमच्याबरोबर शेअर करू. तर हे बघा, मशीन अशी ओपन केलेली आहे आणि त्याच्यात हे ऑइल आहे पहिलं, पण ते खराब झालेलं आहे. तर त्याच्यामध्ये पडलेले आहेत धाग्यांचे छोटे छोटे तुकडे, टिकल्या, मणी असं बरंच काही पडलेलं आहे. मी ते ऑइल काढून घेणार आहे आणि मग पूर्ण मशीन क्लीन करून घेणार आहे. तर हे बघा, अशी सिस्टीम असते या मशीनमध्ये. इथं हा नट आहे, तर तो नट आपण खोलून घेणार आहोत. तो नट खोलल्याच्या नंतर खालून आपण ऑइल काढून घेणार आहोत. तर अशी मशीनची क्लिनिंग मी 2-3 महिन्यांनी करत असते. तर असं क्लिनिंग केल्याच्या नंतर आपली मशीन व्यवस्थित राहते. तर हे बघा, असा आहे इथं हा नट, खूपच पॅक आहे. तर बघा, तुम्हाला दिसतच असेल हे ऑइल किती खराब झालेलं आहे आणि त्याच्यामध्ये कचरा देखील खूप पडलेला आहे. तर हा नट फायनली काढलेला आहे आणि आता बघा, ह्या पद्धतीने खालून आपण हे ऑइल दुसऱ्या बॉटलमध्ये काढून घेणार आहोत. तर अशी सिस्टीम आहे या मशीनची ऑइल काढून घेण्याची. तर खूपच भारी आहे हे. तुम्हाला बाटलीत दिसतच असेल तर ऑइल कितीतरी खराब झालेलं आहे. या मशीनमध्ये ऑइल 6 महिन्याने टाकावं लागतं आणि 2-3 महिन्यापूर्वीचे ते पण खूपच खराब झालेलं आहे. तर मी घेतलेलं आहे ते काढून. आता मी ते दुसऱ्या मशीनला यूज करेन, बुदलीमध्ये भरून. आणि आता मी कापडाने साफ करून घेत आहे. तर खूपच कचरा झालेला आहे या मशीनमध्ये. हे बघा, दिसतच असेल तुम्हाला. तर हा सगळा मी आता साफ करून घेणार आहे. धाग्यांचे छोटे छोटे तुकडे, आपण शिवलेले ब्लाउजांचे टिकली वगैरे खूप काही पडलेलं असतं. असा कचरा जर आपल्या मशीनमध्ये जास्त दिवस पडून राहिला तर आपली मशीन खराब पण होऊ शकते. त्यामुळे मग आपण वेळोवेळी लक्ष द्यायचं. 2-3 महिन्याने अशी साफ करीत राहायची. आणि ही मशीन काही कुठं दुकानात घेऊन जाता येत नाही रिपेरिंगसाठी. तर ह्याच्यासाठी घरीच फिटर बोलावं लागतं आणि घरी फिटर बोलवला तर त्याचे चार्जेस काही कमी नसतात ते. त्यामुळे आपली काळजी आपणच घ्यायची, वेळोवेळी आपली मशीन साफसूफ करीत राहायची. तर हे बघा, या पद्धतीने मी हा सगळा कचरा काढून घेते. जितक्या वेळा पुसते तितक्या वेळा आतून कचरा निघतोच आहे. तर हे बघा, काही अडकलेला कचरा आहे तर तो मी टेस्टरने असा मोकळा करून घेतला आणि आता मी ब्रशने काढून घेत आहे. तर हे बघा, या ब्रशच्या सहाय्याने सगळा कानाकोपऱ्यातला कचरा निघतोय आणि खूपच छान क्लिनिंग होते. तर तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करून बघा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. छान पद्धतीने क्लिनिंग झालेली आहे माझ्या मशीनची. तर हे बघा, इथून पण दोऱ्याचे छोटे छोटे तुकडे अडकलेले असतात. तर सगळीच मशीन क्लीन करून घेतलेली आहे. एका अशा अडकलेले धागे दोरे सगळे मी काढून टाकलेले आहेत. खूपच कचरा होता बाबा मशीनमध्ये. 2-3 महिने झाले असतील साफ केलेली, पण आपलं कामच तेवढं असतं त्याच्यामुळे मग कचरा होतच राहतं. हे बघा, किती कचरा खाली पडलेला असतो, मणी, टिकल्या. तर हे सगळं मी हाताने काढून घेतलं. त्या रबराच्या तिथं पण खूपच कचरा आहे, तो पण मी ब्रशने काढून घेतला आणि रबर व्यवस्थित बसून घेतला. आता पुन्हा एकदा कापडाने पुसून घेते, म्हणजे आपली मशीन क्लीन झाली. तर हे बघा, छान क्लिनिंग झालेली आहे आणि आता तो नट मी बसवून घेतलेला आहे. नट लूज राहतं कामा नये, फिट बसवायचं नाही तर ऑइल खाली गळू शकतं. तर हे बघा, या पद्धतीने जसं होतं तसं मी परत बसवून घेतलं. आणि आता ही माझ्याकडं 1 लिटरची ऑइलची बॉटल आहे, मी नवीन आणलेली आहे. एवढी मशीन क्लीन केली आणि ते परत ते खराब ऑइल ओतायचं ते मला बरोबर नाही वाटलं, म्हणून मग माझ्याकडं होती नवीन बॉटल. तर आता मी ती 1 लिटरची बॉटल पूर्ण ओतत आहे. हा टँकमध्ये काय अशी ओतून घेतलेली आहे. आपल्याला या मशीनला दुसरे ऑइल करायची काही गरज नसते. या टँकमध्ये एकदा टाकलं ते ऑटोमॅटिक ऑइलिंग होतं सगळीकडे. दर 6 महिन्याने तेल बदलायचं असतं.
पण यावेळेस मी 3च महिन्यात बदललेला आहे, कारण वर्कचे ब्लाऊज यावेळेस जास्त शिवले, त्याच्यामुळं मला माहीत होतं आतमध्ये खूपच कचरा पडलेला असणार आहे, म्हणून मी लवकरच ते ऑइल बदललं. तर हे बघा, हे असं ऑइल ओतून घेतलेलं आहे आणि आता मी जशी होती तशी मशीन परत बसवून ठेवते आणि वरून पण पूर्ण साफ करून घेतलेले आहे. तर आता जरा छान वाटायला लागलं. तर ही अशी होती माझ्या मशीनची डीप क्लिनिंग. कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. धन्यवाद.